त्यांनी दुबईचा कस्टमर अचीव केलेला आहे आणि शेपू जी आहे ही दुबईला जाणार आहे। कमी गुंतवणुकीमध्ये मॅक्झिमम कसा आपण बिझनेस सुरू करू शकतो ते आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तुमच्याकडे शेती नसेल तरी तुम्ही मार्केट यार्डमधून किंवा जवळच्या शेतकऱ्याकडून तुम्ही विकत घेऊन पण तुम्ही हा बिझनेस करू शकता। डिहायड्रेशन बिझनेस तेव्हाच करायचं तुम्हाला जेव्हा शेतीमालाला भाव मिळत नाही। इथे कुठल्याही प्रकारचे MSCBचं कनेक्शनच नाही आहे, हा पूर्णपणे सोलारवरती चालतोय। आमचे काही कस्टमर्स आहेत तर त्यांनी पुरण सुद्धा डिहायड्रेट केलेले आहे, कटाची आमटी सुद्धा डिहायड्रेट केली आणि मग त्यांनी रेडी टू ईट म्हणून मार्केटमध्ये त्यांनी काढलेलं आहे। नमस्कार, मी अक्षय बमनोटे, फाउंडर डायरेक्टर ऑफ सोलार बास्केट। भरपूर जण असं विचार करतायत की मला काहीतरी बिझनेस करायचा आहे। आता तुम्ही जॉब करत असाल पण मला बिझनेस करायचा आहे असं भरपूर जणांच्या मनात आहे, पण मग काय करायचा, कुठला बिझनेस करायचा, कमी गुंतवणुकीमध्ये मॅक्झिमम कसा आपण बिझनेस सुरू करू शकतो ते आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता की एक सोलार ड्रायर आपण जो इन्स्टॉल केलेला आहे हा 50 kg कॅपॅसिटीचा आहे। ग्रीन हाऊस इफेक्टवरती काम करतो आणि ह्याच्यामध्ये आपण फळं, भाज्या, पालेभाज्या डिहायड्रेट करू शकतो। जेव्हा आपल्या शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही, सगळा रेट ड्रॉप होतो, शेतातून पीक काढणं पण परवडत नाही, मग अशा वेळेस तुम्ही या अशा सोलार ड्रायर्सचा यूज करू शकता की जेणेकरून तुमच्या शेतीमालाला योग्य तो भाव मिळेल। एनिवेज तो तुम्ही शेतामध्ये नष्ट करणारच असता, तर तो नष्ट करण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला डिहायड्रेट जर केलं तर पुढच्या 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात जरी विकलत तरी तुम्हाला त्याला रेट येणार आहे, कारण ह्याची शेल लाईफ ही आपल्या 1 वर्षापर्यंत आपल्याला मिळणार आहे। सोलार ड्रायरचा उपयोग करून तुम्ही छोट्या गुंतवणुकीमध्ये हा बिझनेस सुरू करू शकता। तुम्ही स्वतः मार्केटमध्ये आपल्या वेबसाईटवरून विकू शकता तुमचा ब्रँड बनवून, किंवा होलसेल रेटमध्ये पण तुम्ही बाकीच्या जे रेडी टू ईट, रेडी टू कुक हे जे आजकाल ट्रेंडी बिझनेस झाले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना रॉ मटेरियल म्हणून विकू शकता। तर ह्याच्यामध्ये काय काय होतं की आपला हा कांदा झालेला आहे, ड्राईड कांदा आहे, आपल्याकडे मोरिंगा लीव्ज आहेत, तर असे भरपूर याची आपल्याकडे आजकाल खूप डिमांड आहे। तर मग ते कसं करायचं, तर आपण सोलार बास्केट ॲज अ तुमचं टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित मदत करते। तुम्हाला हा जो डिहायड्रेशन बिझनेस आहे तो कसा करायचा, त्याच्यासाठी कुठल्या काळजी घ्यायच्या, प्री प्रोसेसिंग, पोस्ट प्रोसेसिंग कसं करायचं, हे सगळ्याचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देतो। असं नाही की आम्ही मोठ्या प्लांटलाच फक्त ट्रेनिंग देतो, तर आम्ही जो इंडिव्हिज्युअल असेल, छोटा असेल, ज्याला स्वतःचा 50 kg पासून बिझनेस सुरू करायचा असेल, ज्याकडे जागा नाही आहे, टेरेसवरती तुम्ही करू शकता। तुमच्याकडे शेती नसेल तरी तुम्ही मार्केट यार्डमधून किंवा जवळच्या शेतकऱ्याकडून तुम्ही विकत घेऊन पण तुम्ही हा बिझनेस करू शकता। असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला शेतीच पाहिजे किंवा तुमच्याकडे मोठी जागाच पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिहायड्रेशन बिझनेस तेव्हाच करायचं तुम्हाला जेव्हा शेतीमालाला भाव मिळत नाही, किंवा जेव्हा रॉ मटेरियलचा रेट हा स्वस्त असतो, कमी असतो, तेव्हा तुम्हाला तो परचेस करून डिहायड्रेट करून ठेवायचा आणि जेव्हा मार्केटमध्ये डिमांड वाढते तेव्हा तुम्ही विकू शकता। तर रिसेंट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, कोथिंबीर होती, तो कोथिंबीरीला खूप कमी रेट होता, पण आता तो जवळपास शेकड्याला 200 रुपये पर गड्डी वगैरे असा रेट मिळालेला आहे। अशा वेळेस तुम्हाला जेव्हा मार्केटमध्ये जास्त रेट मिळतो तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये विका, पण जेव्हा तुम्हाला रेट मिळत नाही, हार्डली 10-20 रुपयाला जेव्हा तुम्ही मिळतं गड्डी तुम्ही जातात, तर तेव्हा मग तुम्ही हा डिहायड्रेट करून तुम्ही 150-200 रुपयापासून चालू होऊन ते 1000 ते 1500 रुपयापर्यंत तुम्ही तो विकू शकता। कुठल्या माध्यमात, तर 100 ग्रॅमचे पॅकेट्स करून Amazonवरती तुम्ही विकू शकता। ह्याच्यानंतर आपल्या वेबसाईटवरून तुमचं रिसेलर नेटवर्क तयार करून असा एक छोटासा बिझनेस तुम्ही 50 किलो डिहायड्रेशन मशीनपासून पण चालू करू शकता। तर सोलार बास्केटमध्ये आपल्याकडे 5 किलो, 10 किलो, 20 किलो, 50 किलो, 200 किलो, 400 किलो, 500 किलो असे भरपूर व्हरायटीज आहेत। सो ज्याचं बजेट जसं आहे त्याच्यानुसार आपण तुम्हाला आम्ही बिझनेस ही आयडिया देऊ शकतो। ह्याच्यामध्ये कसा बिझनेस करायचा हे तुम्हाला आम्ही शिकवू शकतो। आता इथे आपण एक सिनगाव धाराशिवमध्ये आलेलो आहोत। ते एका शेतकऱ्यांनी इथे 5 क्वांटिटी 50 किलोच्या ड्रायर्स आपण बसवलेले आहेत। तर ह्यांनी सुद्धा एक मशीन घेऊन सुरुवात केली होती। ह्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की अरे एक मशीन घेऊन काही होणार नाही, तर मग त्यांनी 5 क्वांटिटी मशीन्स इन्स्टॉल केल्यात आणि त्याच्यामध्ये त्यांना बिझनेस चालू होऊन हळूहळू त्यांनी आता 500 किलोचा पण आता सोलार ड्रायर इकडे इन्स्टॉल करून घेतलेला आहे। तर त्यांना हेच लक्षात आलं की मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे पण आपल्याला ती पुरवता येत नाही, म्हणून त्यांनी बरोबर अभ्यास करून हा डिहायड्रेशन बिझनेस चालू केलेला आहे। तर इथेच आम्ही त्यांना ते सगळं ट्रेनिंग द्यायला आलेलो आहोत। इथे हा जो त्यांनी इन्स्टॉल केलेला आहे, इथे कुठल्याही प्रकारची MSCBची इलेक्ट्रिसिटी नाही आहे, MSCBचं कनेक्शनच नाही आहे, हा पूर्णपणे सोलारवरती चालतोय। आणि त्याच्यानंतर हे जे सोलार पॅनल आहे, तर सोलार हे थर्मल एनर्जी टाईपमध्ये जातं, ते पूर्णपणे सूर्याच्या उष्णतेवरती हे गरम होतं आणि वरती तुम्हाला सोलार पॅनल दिसत असेल तर ते सोलार पॅनल एक्झॉस्ट फॅन्स आणि आतलं रिदमिक एअर सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी रन करण्यासाठी आपण ते सोलार पॅनल दिलेलं आहे। त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला इथे डिहायड्रेशनमध्ये खूप मार्केट आहे, बिझनेस आहे, म्हणूनच त्यांनी आता मोठ्या कॅपॅसिटीचे ड्रायर्स इन्स्टॉल करून ते पुढे मार्केटमध्ये विकतात। तर ह्यांचं टार्गेट असं आहे की ह्यांनी पहिले सुरुवातीला डोमेस्टिकमध्ये थोडीशी सुरुवात
केली. मग त्यानंतर त्यांना एक्सपोर्टचे कनेक्ट झाले. एक्सपोर्टमधून त्यांनी सॅम्पल्स देऊन त्यांना चांगली ऑर्डर मिळाली आणि मग त्यानंतर त्यांनी हा सबसिडी घेऊन मग मोठ्या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी उडी मारलेली आहे. तर ह्याच्यामध्ये फळं, पालेभाज्या वगैरे जे आहेत ते ह्याच्यात डिहायड्रेट होतात. मसालामध्ये किंवा कांदा किंवा कोथिंबीर, मोरिंगा, करी लिव्ज हे सगळे याच्यामध्ये तयार होतात. आमचे काही कस्टमर्स आहेत तर त्यांनी पुरणसुद्धा डिहायड्रेट केलेले आहेत, कटाची आमटीसुद्धा डिहायड्रेट केले आणि मग त्यांनी रेडी टू ईट म्हणून मार्केटमध्ये त्यांनी काढलेलं आहे. नवीन रेसिपी जर तुमच्याकडे असेल ती रेसिपीसुद्धा घेऊन तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकता. सगळ्या प्रॉडक्ट्सवरती जाण्यापेक्षा 1-2 प्रॉडक्ट घेऊन पण मार्केटमध्ये गेलात तरीही तुम्हाला चांगल्या प्रकारे उद्योजक बनता येईल. की आपण ह्याच्या आतमध्ये आता त्यांना शेपूची रिक्वायरमेंट होती. त्यांनी दुबईमध्ये शेपूचे सॅम्पल्स दिले होते. तर शेपू आता यांनी ठेवलेला आहे सकाळपासून. आता ऑलमोस्ट एक थोड्या वेळामध्ये ही तयार पण होईल, 6 तासामध्ये ही डिहायड्रेट होईल. तर अशा प्रकारे त्यांनी दुबईचा कस्टमर अचीव केलेला आहे आणि त्यांना ही शेपू जी आहे ही दुबईला जाणार आहे. सर समजा तुमच्याकडे मेडिसिनल काही प्लांट्स असतील, तुळशी असेल, अश्वगंधा असेल, ते सुद्धा तुम्ही डिहायड्रेट करून आयुर्वेदिक फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी रिक्वायरमेंट आहे, तिथेही तुम्ही घेऊ शकता. कोकणामध्ये सुद्धा फिश डिहायड्रेशनसाठी पण आपले ड्रायर्स गेलेले आहेत. सो तुम्ही फिश सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये डिहायड्रेट करू शकता आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग करून तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा सोलार डिहायड्रेशनचा बिझनेस छोट्या गुंतवणुकीमध्ये बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. हा जर बिझनेस तुम्हाला चालू करायचा असेल तर ह्याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल,